मित्रांनो, आजच्या काळामध्ये प्रत्येक जण काही ना काही तणावामध्ये असतोच. काही जण गेमिंगच्या, सोशल मीडियाच्या, करिअरच्या, अभ्यासाच्या. मित्रांनो, प्रत्येक जण त्या तणावातून बाहेर निघतो, तर काही जण त्यामध्ये अडकतात आणि ते अशा प्रकारे अडकतात की त्यातून बाहेर येणं त्यांना खूप अवघड होऊन जातो. जसं की मोबाईल ॲडिक्शन झालं, रील्स ॲडिक्शन झालं, गेमिंग ॲडिक्शन झालं. या तणावातून त्यांना बाहेर आलं पाहिजे, पण ते अटकतात. अरे भाई चल ना निवड्या क्लासला. गोविंदा चल क्लासला जायचं, आपला टाइम झालाय. नाही बे यार, मी गेम खूप खेळलो बे, खूप थकलो यार, मी नाही येत. अरे अटेंडन्स डबल डिटेन्शन मध्ये जाशील. नाही बे. काहीच नाही आपली. चल ना. अरे पण काय करू दे ना त्याला क्लास. तू पण कर. अरे अटेंडन्स नाही त्याची. डिटेन्शन मध्ये जाईल ना तो. अबे जा बे यार. मित्रांनो, बघितलं ना तुम्ही, व्यसन हे असंच असतं. व्यसन हे आपल्याला आपल्या माणसांपासून, आपल्या मित्रांपासून, आपल्या नातेवाईकांपासून दूर करत जातं. यामुळे या व्यसनातून जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर बाहेर आलेलं कधीही आपल्यासाठी चांगलं. असाइनमेंट झाले का? हो झालं ना भावा. निवऱ्या नाही यार, सगळ्यांची झाले. तो कसं मग आता? कसं माहित नव्हतं. अरे सर्वांनी केले आम्ही. तू फोन मध्ये फक्त गेम खेळायला निवृत्ती. अरे श्याम दररोजच असते, सोडून दे. बस करते निवृत्ती गेम खेळा. किती खेळतो आता? असाइनमेंट कोण करणार तुझे? तसं नाही रे. अरे मग आता सगळ्यांची झाली आमची असाइनमेंट. तुझे तू दररोजच असंच आहे निवृत्ती. आता असाइनमेंट कोण करणार आता? मित्रांनो, व्यसन हे मनाला हरवून टाकतं आणि आत्मविश्वास तोडून टाकतो. तुम्ही बघितलंच असाल की निवृत्तीच्या डोक्यावर म्हणजे त्याच्यावर व्यसनाचा खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. तो गेमच्या खूप ॲडिक्शन मध्ये गेलेला आहे. तर आपण पाहूया पुढे काय होतं, त्याच्यामध्ये बदलाव कसा निर्माण होतो, त्याच्यावर प्रकाश पडेल का नाही हे आपण पाहू. UHV. तर UHV म्हणजे काय असतं? युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू. तर आज आपण शिकणार आहेत UHV बद्दल काय माहिती. निवृत्ती. पकडा गया. निवृत्ती, तू स्वतःला हरवत चाललायस. तू कधी विचार केलायस का हे रील्स बघून, गेम खेळून तुला काय भेटतंय? तू व्यसनाच्या आधी जाऊन तुला काय भेटतं, तू कधी विचार केला आहेस का? सर मला हे माहिती, पण याला कसं थांबवू मी? बघ, UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू काय सांगतं की असली आनंद हा मोबाईलमध्ये नसून तर नैसर्गिक जीवनात आहे. त्यामुळे मी तुला सांगतो का मोबाईलचा वापर कमी कर आणि थोडं स्वतःवरती नियंत्रण ठेव. सर तुम्ही जे बोललो ते बरोबर आहे. मी माझ्या माइंडला कंट्रोलमध्ये ठेवेल आणि ह्या गोष्टींना टाळेल. बरोबर आहे, कारण की UHV आपल्याला काय शिकवते की आपल्या स्वतःवर नियंत्रण कसा ठेवायचा, स्वतःमध्ये बदलाव कसा आणायचा, हे फक्त आपल्याला UHV शिकू शकते. तर चल, तू स्वतःमध्ये बदलाव आणायचा थोडा प्रयत्न कर. हो सर. अरे निवृत्ती भावा. या बोय. अरे काय म्हणतास लेकरो? अरे निवृत्ती भाऊ, कुठं होतास तू यार? अरे आम्हाला काळजी आहे. अरे मी फाईल कम्प्लीट करतो रे. फोन हातात नाही. अरे सरना UHV सरना सांगितलं नाही का आपल्याला की आपल्या माइंडवर कसं कंट्रोल करायचं. मी त्या सगळ्या गोष्टींना दूर सोडलं. इन्स्टा, गेम, त्या सगळ्यांना गोष्टींना मी दूर सोडलं. आता यापासून नंतर आपण UHV लेक्चर डेली करायचं. चल चला. आपण जर आपली सवय बदलली तर जगही बदलू शकतो. व्यसन थांबवणं ही वैयक्तिक नाही, सामाजिक जबाबदारी आहे. मोबाईल हे साधन असावं, व्यसन नाही. कोणीही व्यसनाच्या अधीन जाऊ नये. मित्रांनो, शेवटी निवृत्तीच्या जीवनावर युनिव्हर्सल ह्युमन्स व्हॅल्यूमुळे परिवर्तन आलंच. मित्रांनो, व्यसनमुक्त समाजाची सुरुवात एका व्यक्तीपासून होते आणि ती व्यक्ती तुम्ही सुद्धा असू शकता. मोबाईलचा वापर हा साधन म्हणून करा, व्यसन म्हणून नाही.